बापूंचा निरोप समारंभ तर आहेच, पण त्यांच्या महान कार्याला आपण सलाम करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, हे विसरता कामा नये. तसेच बापूंची निवृत्ती आहेच, पण ज्या एका शिक्षकाने संपूर्ण आयुष्य त्यांच्या कार्यासाठी वाहून दिले, त्या व्यक्तीचा आज कार्य सोहळा आहे, त्या व्यक्तीचा आज जीवन गौरव सोहळा आहे, विसरता कामा नये. तसेच एका शिक्षकाने असंख्य पिढ्या घडवण्याचे कार्य केलेले आहे, एका शिक्षकाने असंख्य विद्यार्थी घडवण्याचं कार्य केलेलं आहे. एक प्रसंग मला आठवतो लहानपणीचा. मी माझ्या भावंडांसोबत ज्यावेळेस शाळेवर गेलेला असताना एक विद्यार्थी बापूंना पेढा देत होता आणि त्यांच्या संभाषणातून जाणवलं मला की एक शिक्षक एक विद्यार्थ्याला इतकं घडवतो की कामगाराचा मुलगाही गव्हर्नमेंट मध्ये जॉबला लागलेला होता. म्हणजे अज्ञानी व्यक्तींमध्येही ज्ञानाचा दिवा पेटवण्याचं काम बापूसाहेबांनी केलेलं आहे. शिक्षणाने आपण मोठे व्यक्ती होऊ शकतो, मोठे डॉक्टर होऊ शकतो, मोठे इंजिनियर होऊ शकतो, ही संकल्पना रुजवण्याचं काम बापूसाहेबांनी केलेलं आहे, हे नाकारता येऊ शकत नाही. तसेच एका महान व्यक्तीने म्हणून ठेवलंय की इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणूस इतिहास विसरू शकत नाही. हा एक मोठा इतिहास आहे. इतिहास घडवण्यासाठी आधी इतिहास शिकवावा लागत असतो आणि ते शिकवण्याचं काम बापूसाहेबांनी केलेलं आहे. यात काळी मात्रेची